हॅलो मैत्रिणींनो, मी सुशिला शिलाई कोर्स मध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। तर मैत्रिणींनो बघा, मग आजच्या व्हिडिओमध्ये म्हणजे ज्या ताईंनी क्लास आपला जॉईन केलेला आहे त्या ताईंचं अगदी मनापासून सर्वात पहिल्यांदा धन्यवाद। तर आणि ज्या ताई क्लास जॉईन करायचा विचार करतायत किंवा तुमच्या मनामध्ये काही गोंधळ असेल की ऑनलाईन क्लासेस आहे, मग त्याच्यामध्ये आम्हाला परफेक्ट येणार की समजणार की काही आमच्या ज्या कन्सेप्ट आहेत त्या समजणार की आम्हाला काही प्रॉब्लेम्स असतील ते दूर होतील का। तर तुम्हाला जर माझं कटिंग टीचिंग जर समजत असेल किंवा आवडत असेल तर आपल्या शिलाई कोर्स या चॅनलवरती तुम्ही बघा आपले व्हिडिओ आणि त्या आपली पद्धत कशी आहे शिकवण्याची ते आधी तुम्ही व्हिडिओ बघा आणि त्याच्यानंतर तुम्ही क्लास हे जॉईन करू शकता। तर तुम्हाला इथे स्क्रीनवरती व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्हाला हाय करायचं आहे आणि क्लासची तुम्हाला डिटेलमध्ये माहिती मिळणार आहे। ती माहिती बघून तुम्ही आपला हा क्लास जॉईन करू शकता। आता फक्त आपलं एक दिवस बाकी आहे, आपलं 1 डिसेंबर पासून क्लास हा स्टार्ट होणार आहे। तर नक्कीच तुम्ही विचार करून आणि क्लास हा जॉईन करू शकता। तर मेन म्हणजे आजचा पॉइंट म्हणजे ज्या ताईंनी क्लास जॉईन केलेला आहे त्यांच्यासाठी सुद्धा हा स्पेशल व्हिडिओ आहे। म्हणजे आपलं जे शिलाई कामासाठी किंवा आपण आता क्लास लावलेला आहे त्याच्यासाठी आपल्याला त्याच्या रिलेटेड काय काय वस्तू लागणार आहेत किंवा साहित्य लागणार आहे त्याचं थोडंसं इथे मी माहिती देणार आहे। अगदी थोडक्यात व्हिडिओ 5-10 मिनिटाचा व्हिडिओ आहे आपला। किंवा नवीन कोणी ताई शिकत असतील किंवा तुम्ही बाहेर ऑफलाईन वगैरे करत असतील तरी सुद्धा हे साहित्य कॉमन सर्व टेलरिंग काम जे करतात त्यांच्यासाठी लागतं किंवा स्टार्ट करता येतं त्यांच्यासाठी हे नॉलेज महत्वाचं आहे। म्हणजे काय काय साहित्य लागतं आपल्याला माहिती नसतं नवीन सुरुवातीला, तर अशा पद्धतीने मी सर्व माहिती देणार आहे तुम्हाला। तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला तर मशीन लागणार आहे। मशीन कोणती पण असू द्या, तुमच्याकडे हाय स्पीडची मशीन असू द्या, फुल सेटलची किंवा हाफ सेटलची कोणती पण मशीन असू द्या तुमच्याकडे असणं खूप गरजेचं आहे। त्याच्यानंतर आपल्याकडे एक नोटबुक असणं खूप गरजेचं आहे। तर नोटबुक तुम्ही इथे बघू शकता, या पद्धतीची मोठी नोटबुक आपल्याला घ्यायची आहे। तर याच्यामध्ये आपले जे एक पेज आहे त्याच्यावरती लाइनिंग आहे, एक पेज आपलं कोरा आहे, हे बघा प्लेन आहे पूर्ण, त्याच्यावरती लाइनिंग नाही। तर अशा पद्धतीची वही तुम्हाला घ्यायची, याच्यावरती तुम्हाला ड्राफ्टिंग दाखवायची आहे आणि इथे तुम्हाला त्याचं लिखाण वगैरे जे नोट्स वगैरे असते ते लिहून घ्यायचे। अशा पद्धतीने आपल्याला एक वही लागणार आहे, हे महत्वाचं आहे। त्याच्यानंतर सर्वात महत्वाचं टेप, इंची टेप लागणार आहे। अशा पद्धतीने इंची टेप तुम्हाला आणायचं आहे, मार्केटमध्ये सहज अवेलेबल असतात ते तुम्ही आणू शकता। नंतर आपल्याला हे चॉक लागणार आहे, टेलरिंग चॉक वेगळे असतात, तुम्हाला काढून दाखवते। तर ऍक्च्युअली बऱ्याच ताईंना माहिती आहे तरी सुद्धा नवीन ज्या ताई व्हिडिओ बघत असतील तर त्यांच्यासाठी खास अशा पद्धतीने हे टेलरिंग चॉक वेगळे असतात, हे वापरायचे आहेत आपल्याला। सर्वात महत्वाचा टूल्स म्हणजे आपला हा फ्रेंच कर्व आहे, हा सर्वात महत्वाचा आहे। तर जे आपल्याला नवीन शिकताना सेप वगैरे येत नाही तर त्याच्यासाठी आर्महोलचा सेप देण्यासाठी वगैरे खूप ठिकाणी हा उपयोगी येतो, गळ्यांचे आकार वगैरे देण्यासाठी। तर हा टूल्स तुम्हाला घ्यायचा आहे, फ्रेंच कर्व म्हणतात याला। तर हा तुम्हाला मार्केटमध्ये अवेलेबल भेटेल किंवा तुम्ही ऑनलाईन सुद्धा मागवू शकता, अमेझॉन वरती फ्लिपकार्ट वरती सुद्धा सहज मिळतो। तुम्हाला फक्त फ्रेंच कर्व सर्च करायचं आहे, तुम्हाला लगेच मिळणार आहे। त्याच्यानंतर आपल्याला कैची लागणार आहे, तर ही आपल्याला कैची एक लागणार आहे। त्याच्यानंतर दुसरी कैची म्हणजे आपल्याला पेपर कटिंग साठी लागणार आहे, एक आपल्याला ब्लाउज कटिंग साठी अशा पद्धतीने 2 कैची वापरायची आहेत। ही पेपर कटिंग साठी म्हणजे मी तुम्हाला पेपर कटिंग शिकवणार त्यावेळेस आपल्याला ही लागणार आहे। त्याच्यानंतर धागे वगैरे छोटे छोटे कट करण्यासाठी तुम्हाला ही छोटी कैची हे टूल्स लागणार आहे। नंतर तुम्ही बघू शकता हे टीच ओपनर आहे, म्हणजे एखादी शिलाई आपल्याला उसवायची असेल, काढायची असेल तर तुम्ही बघू शकता हे टूल्स बघू शकता इथे ओपन केलेले आहे मी। तर हे टूल्स आपल्याला टीच ओपनर म्हणतात याला। तर हे टूल्स आपल्याला घ्यायची, एखादी शिलाई आपल्याला काढायची वगैरे असेल तर ती याच्याने आपण सहज इझिली काढू शकतो। त्याच्यानंतर स्क्रू असणं गरजेचं आहे। ओके, याच्यामध्ये 2 साईज असतात, 2-3 साईज असतात, कोणतं पण तुमच्याकडे छोटं आणि या साईजचं अवेलेबल पाहिजे। त्याच्यानंतर हे निडल थ्रेडर्स आहे, म्हणजे जे सुईमध्ये आपल्याला धागा काढण्यासाठी घ्यायचं आहे। तर हे तुम्हाला जर सहज इझिली धागा म्हणजे सुईमध्ये टाकता येत असेल तर काही प्रॉब्लेम नाही, घ्यायची काही आवश्यकता नाही, माझ्याकडे आहे म्हणून मी तुम्हाला दाखवलंय। त्याच्यानंतर तुम्हाला मशीनच्या सुई सुद्धा आणून ठेवायच्या आहेत। तर तुमच्या मशीनला कोणत्या सुई चालतायत, किती नंबरच्या चालतायत ते तुम्ही आणून ठेवायचे आहेत, 18 नंबरच्या, 14, 16 नंबरच्या वगैरे असं अवेलेबल असतात। तर तुमच्या मशीनला कोणत्या चालतात
ते तुम्ही आणून ठेवायचे आहेत. त्याच्यानंतर हुक वगैरे आणून ठेवायचे आहेत आपल्याला, हुक वगैरे. ओके, बेसिक माहिती असणं खूप गरजेचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला हे ड्रास्टिंग व्हील हे म्हणजे जसं की कपड्यावरती आपण मार्किंग केलं आणि ते आपल्याला खालच्या कपड्यावरती डार्क करण्यासाठी, म्हणजे ते मार्किंग करण्यासाठी अशा पद्धतीने, तर त्याच्यासाठी हे टूल्स वापरतात. याची जास्त आवश्यकता पडणार नाही, तरी सुद्धा आणून ठेवा, म्हणजे गरज पडते आपल्याला. त्याच्यानंतर हे गम असतं आपलं, म्हणजे ब्लाऊज साठी आपण वापरतो, हे गम सुद्धा आणून ठेवायचं आहे. इथे चिगट टेप सुद्धा आणून ठेवलेले आहे, कारण प्रिन्सेस कट साठी आपल्याला चिगट टेप लागणार आहे, म्हणजे तुम्हाला काही त्याच्यामध्ये जे आपलं कटिंग मध्ये युज होणार आहे, म्हणून हे चिगट टेप मी सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर आपली मशीन वगैरे कधी धागे वगैरे अडकतात तर ब्रश आणून ठेवायचं आहे. नंतर आपल्याला जे बॉल स्पिन असतात ते आपण आणून ठेवायचे आहेत. बॉल स्पिन बघा अशा पद्धतीने असतात, क्वालिटीमध्ये असतात, हलकी क्वालिटी, छान म्हणजे याच्यामध्ये क्वालिटीचे प्रकार असतात, त्याच्यानुसार तुम्ही आणू शकता. तर या खूप साऱ्या अशा बॉक्समध्ये ना जास्त असतात, तुम्हाला परत घ्यायची गरज पडत नाही. आणि याला म्हणजे ह्या ज्या बॉल स्पिन आहेत त्या क्वालिटीच्या आहेत थोड्याशा, आणि त्याला गंज पण लागत नाही. त्याच्यानंतर आपल्याकडे स्केच पेन असणं खूप गरजेचं आहे, पेन असणं गरजेचं आहे, पेन्सिल पण असणं गरजेचं आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला आणून ठेवायचे आहेत, म्हणजे जेणेकरून मार्किंग करण्यासाठी, पेपर कटिंग करताना, मार्किंग करताना आपल्याला ते व्यवस्थित दिसावं आणि मला पण दिसायला पाहिजे. ह्या पद्धतीने म्हणजे ज्यांनी क्लास जॉईन केलेले आहेत त्या ताईंसाठी खास करून सांगते. तर स्केच पेन सुद्धा असणं खूप गरजेचं असतं आपल्याला मार्किंग वगैरे करण्यासाठी. त्याच्यानंतर आपल्याकडे मेन म्हणजे धागे आपल्याला टीचिंगसाठी लागणार आहेत. आता मी कस्टमरचे ब्लाऊज शिवते म्हणून माझ्याकडे धागे खूप सारे आहेत, बघू शकता इथे. तर तुम्ही थोडक्यात धागे आणले तरी सुद्धा चालेल, मॅचिंग नुसार, जसं ब्लाऊज स्टिच करायला घेतलं त्यानुसार आणले तरी सुद्धा काही हरकत नाही. आता ज्या ताईंनी क्लास जॉईन केलेले आहेत त्यांचं ऑलरेडी म्हणजे बेसिक झालेलं आहे. भरपूर ताईंना काही शिवता येतं, काहींना अजून माहिती नाही. ज्यावेळेस आपण क्लास जॉईन म्हणजे स्टार्ट झालं की तेव्हा माहिती होणार आहे. ओके, त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता स्केल, अशा पद्धतीने स्केल भेटतात, तर ह्या स्केल सुद्धा आणून ठेवायचे आहेत. तर ही स्केल एक आणायची, याच्यापेक्षा दुसरी स्केल आणली तरी चालेल, काहीच हरकत नाही. परंतु सर्वात महत्वाचं म्हणजे इथे म्हणते मी, ही स्केल तुम्हाला कंपल्सरी आणून ठेवायची आहे. ह्या स्केलचा वापर आपल्या कटिंग मध्ये होतो. तर आता कुठे होतो, कसा होतो, तर मी क्लासमध्ये सांगणार तुम्हाला. ओके, तर ही स्केल कंपल्सरी आणायची, बाकी दुसऱ्या आणल्या नाही तरी चालतील, परंतु ही स्केल आणून ठेवायची आहे. बाकीचे हे तुम्ही बघू शकता, लेग्स कर्व, याची काही गरज नाही आपल्याला. आता जे आपलं बेसिक क्लास आहे तर याच्यामध्ये काही आवश्यकता नाहीये. त्याच्यानंतर ही एक स्क्वेअरची पण आपल्याकडे स्केल आहे, पण याची सुद्धा काही आवश्यकता नाही. आणली तर ठीक आहे, चांगलीच गोष्ट आहे, नाहीतर नाही आणली तरी सुद्धा काही हरकत नाही. काय आपल्याला इतकी आवश्यकता नाही त्याची. फक्त जे जे मेन लागतं ना ते आणून ठेवा. परंतु जे बाकीचे काही व्हिडिओ बघत असतील तर त्यांच्यासाठी ड्रेस वगैरे कटिंगसाठी तर ह्या सर्व स्केल, अजून सुद्धा त्याच्यामध्ये 2 प्रकारच्या स्केल आहेत, त्या आणलेल्या नाहीत मी. तर त्या सुद्धा स्केल तुम्ही आणून ठेवू शकता, म्हणजे आपल्याला लागतात कटिंग मध्ये, ड्रेस वगैरे कटिंग मध्ये, आपल्याला पॅन्ट, सिगारेट पॅन्ट वगैरे कटिंगसाठी ह्या स्केलचा खूप उपयोग होतो. त्याच्यासाठी तुम्हाला आणून ठेवायचे इतके आपले हे म्हणजे टूल्स शिलाईच्या कोर्ससाठी लागणार आहे. त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता कार्डशीट पेपर आणून ठेवायचे आहे. अशा पद्धतीने येलो कलरचा कार्डशीट पेपर भेटतो आपल्याकडे, तो आणून ठेवायचा आहे. तर तुम्ही घरी प्रॅक्टिससाठी न्यूजपेपर वापरला तरी सुद्धा काही हरकत नाही, म्हणजे प्रॅक्टिस पेपर कटिंगचे, कारण जास्तीत जास्त प्रॅक्टिस करायची आहे आणि जास्तीत जास्त आपण पेपर कटिंग करून ब्लाऊज स्टिच केले तसं आपल्याला अनुभव येणार आहे. तसं आपण शिकणारच आहोत, कशा पद्धतीने मी तुम्हाला माहिती देणार आहे, कशा पद्धतीने आपल्या शिलाई कामामध्ये आपल्याला म्हणजे तसं मी तुम्हाला शिकवणारच आहे की आपल्या शिलाई कामामध्ये कशा पद्धतीने अचिव्हमेंट करायची आहे, म्हणजे कशा पद्धतीने तुम्हाला चांगल्या चांगल्या गोष्टी हे शिकता येतील. तर ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणारच आहे, म्हणजे आपल्या क्लासेसमध्ये सांगणारच आहे. त्याच्यानंतर जर तुम्हाला कार्डशीट पेपर थोडंसं महाग वाटत असेल तर तुम्ही अशा पद्धतीने खाकी पेपर वापरू शकता. हे बघा, माझ्याकडे कधी बाय चान्स संपला तर मी अशा पद्धतीने हे खाकी पेपर म्हणजे मी आणून ठेवलेले, जास्त मोठे असतात आणि स्वस्त पण असतात, तर हे सुद्धा वापरू शकता. याच्यावरती सुद्धा मार्किंग हे व्यवस्थित दिसते. आता इथे मी पेपर कटिंग केलेलं आहे, परंतु हे जे पेपर कटिंग केलेलं आहे तर हे पेनाने लिहिलेलं आहे म्हणून थोडंसं तुम्हाला स्पष्ट दिसत नसेल, परंतु ते जवळून इतकं स्पष्ट दिसतं आणि छान पण पेपर आहेत. तर अशा पद्धतीने हे स्वस्त भेटतात, हे पेपर आणू शकता तुम्ही. त्याच्यानंतर आपल्या मशीनला ऑइल पण करावं लागतं, तो ऑइल आणून ठेवायचंय तुम्हाला. ओके, तर जिथे ऑइल सहज भेटतं, जिथे टेलरिंगचं मटेरियल भेटतं, हे सगळं तुम्हाला टोटल एकाच
दुकानामध्ये भेटून जाणार आहे। फक्त ही स्केल आहे ती तुम्हाला स्टेशनरी दुकानामध्ये भेटणार आहे, म्हणजे जिथे जिथे मुलांचं स्टेशनरीचं साहित्य भेटतं तिथे आपल्याला भेटणार आहे। स्केचपेन वगैरे तिथे भेटणार आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला इतकं शिलाईचं क्लास साठी आपल्याला मटेरियल लागणार आहे। तर मी तुम्हाला थोडक्यात सांगितलेलं आहे, जास्त खर्च लागणार नाही। इथे डोरी पाइपिंग आणून ठेवलेली आहे मी, तर डोरी पाइपिंग सुद्धा लागणार आहे आपल्याला। आणि तुम्हाला काय करायचंय, ब्लाउज पीस कॉटनचे आणून ठेवायचे आहेत, प्युअर कॉटनचे पण नाही जास्त आणायचे। ओके, तर कॉटनचे का आणायला सांगते, तुम्हाला जॉर्जेटचे वगैरे फॅब्रिक नाही आणायचे, तुम्हाला नवीन शिकताना कॉटनचे ब्लाउज पीस आणून ठेवायचे आहेत। तर अशा पद्धतीने इतकं आपल्याला हे साहित्य शिलाईच्या क्लाससाठी लागतं। तर तुम्हाला हे व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट्स करून सांगा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। परत आपण असं नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया, तोपर्यंत बाय बाय।